जुन्याच रोटेशन पद्धतीने आरक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यभरातून याचिका. नव्यानं रोटेशन लागू केल्यानं आरक्षणाचं उल्लंघन झाल्याचा याचिकेतून दावा. मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष. मुंबईमध्ये दुबार मतदान टाळण्यासाठी बीएमसी ऍक्शन मोडवर. मुंबईमध्ये पालिका अधिकारी घरोघरी जाऊन करणार तपासणी. मुंबईमध्ये तब्बल 11 लाख बोगस मतदार असल्याचं समोर. नगर परिषद नगरपंचायत मतदानासाठी उत्स्फूर्त प्रतिसाद. बहुतांश ठिकाणी सरासरी 70 ते 75% झालं मतदान. निकाल लांबणीवर उमेदवार टांगणीला तर स्ट्रॉंग रूम बाहेर प्रत्येक पक्षाच्या एका प्रतिनिधीला पहाऱ्यासाठी थांबण्याची अनुमती. 21 डिसेंबरला एमपीएससी गट ब ची पूर्वपरीक्षा. निवडणूक निकाल आणि एमपीएससी परीक्षा एकाच दिवशी. एमपीएससीच्या परीक्षेवर परिणाम होण्याची शक्यता. कामठी नगर परिषदेची निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याची याचिका. अनुक्रमांकामध्ये केलेल्या बदलामुळे मतदार मतदानापासून वंचित. कोर्टाच्या निर्णयाकडे सध्या सर्वांचं लक्ष. बीएमसीसाठी भाजपमध्ये इच्छुक उमेदवारांची भाऊ गर्दी. मुंबईतील 6 लोकसभा क्षेत्रातून तब्बल 1800 जण इच्छुक. भीमा कोरेगाव आयोगासमोर उद्धव ठाकरे गैरहजर. उद्धव ठाकरेंविरोधात अटक वॉरंट काढा. प्रकाश आंबेडकरांच्या वकिलाचा भीमा कोरेगाव आयोगाकडे अर्ज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे एमएमआरडीएच्या कार्यक्रमामध्ये एकाच मंचावर येण्याची शक्यता. शिंदे उपस्थित राहणार का, याकडे नजरा. राज ठाकरे आज घेणार संजय राऊतांची भेट. भांडूपमधील निवासस्थानी जाऊन घेणार भेट. राऊतांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी भेट असल्याची माहिती. पनवेलमधून संशयास्पद कार जप्त. कारमध्ये पिस्तुलासारखं शस्त्र. नंबर प्लेटही डुप्लिकेट असल्याचा चालकाचा गुन्हेगारी क्षेत्राशी संबंध असल्याचा पोलिसांचा दावा. नवी मुंबईच्या वाशीमध्ये मसाज सेंटरवर पोलिसांचा छापा. वेश्या व्यवसायातून 6 मुलींची सुटका. महिला ऑपरेटरला अटक. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयामध्ये दरमहा सरासरी 10 गर्भपात. गर्भामध्ये बाळांमध्ये व्यंग असल्याचा परिणाम. मातांनी आरोग्य आहाराकडे लक्ष देण्याची गरज. पुण्यातील कॅम्प परिसरामध्ये बेधुंद कार चालकाचा प्रताप. कार चालवताना गाडीचा टायर तुटला तरी सुद्धा गाडी पळवत राहिला. चालकावर ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा दाखल. मुंबई पाठोपाठ आता पुण्याची सुद्धा हवा खराब श्रेणीमध्ये गणली गेली. पुणे विद्यापीठ शिवाजीनगर भागामध्ये हवा वाईट श्रेणीमध्ये. भारत जगातील 5वा सर्वाधिक प्रदूषित देश. डीआरडीओ कडून जेट एस्केप सिस्टीमची यशस्वी चाचणी. चंदीगड डीआरडीओनं बनवलं फायटर जेट. एस्केप विमान अपघातादरम्यान वैमानिकाला वाचवणार. केंद्र सरकारनं पंतप्रधान कार्यालयाचं नाव बदलून आता केलं सेवातीर्थ. पीएमओचा सेवातीर्थ म्हणून ओळख. देशभरातील राजभवनांना आता मिळणार नवी ओळख. राजभवन लोकभवन म्हणून ओळखलं जाणार, तर केंद्रीय सचिवालय कर्तव्य भवन म्हणून ओळखलं जाणार. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये रायपूरच्या मैदानात दुसरा वनडे सामना रंगणार. सामना जिंकून मालिकेमध्ये अजिंक्य राहण्याचा राहुल सेना करणार प्रयत्न. सिंधुदुर्गमधील आंगणेवाडीच्या जत्रेची तारीख अखेर ठरली. आंगणेवाडीची जत्रा 9 फेब्रुवारीपासून सुरू होणार. रेल्वे तिकीट बुकिंगसाठी होणार गर्दी.